शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता. शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळांकडून साथ. खरं तर अवकाळी पाऊस असो किंवा प्रतिकूल परिस्थिती, शेतकरी पुरता उद्ध्वस्त होतो. यामध्ये जर शेतमालाला भाव नसेल तर शेतकरी फार मेटाकुटीला येतो. यासाठी पर्यायी उपयोग होतो तो शेतमाल तारण कर्ज योजनेचा. म्हणून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण कर्ज योजना ही शासनामार्फत राबविण्यात येणारी योजना प्रकर्षाने राबवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. या योजनेमार्फत शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवून तो माल ठेवलेली वखार पावती बाजार समितीकडे दिल्यास त्यावर शेतमाल तारण कर्ज दिले जाते. या शेतमाल तारण कर्ज योजनेवर अवघे 6% दराने कर्ज दिले जाते. ते 180 दिवसांकरिता. तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, चना, भात, धान, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाह्या, घेवडा, राजमा, बेदाणा, हळद, काजू, बी व सुपारी या शेतीमालाच्या एकूण किमतीवर 75% पर्यंतचे कर्ज वार्षिक 6% व्याजदराने योजनेच्या सुरुवात केलेल्या तारखेपासून 6 महिन्याच्या मुदतीकरिता अदा करण्यात येते. त्यामुळे आपला शेतीमाल सुरक्षित ठेवण्याकरिता तसेच वाढत्या बाजारभावाचा फायदा घेण्याकरिता शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रदीप पाटील, उपसभापती शैलेंद्रसिंग पाटील, रवी आबा, मच्छिंद्र भाऊ राठोड, रवींद्र पाटील, किशोर पाटील, प्रभाकर जाधव, कपिल पाटील, नवल पवार, साहेबराव राठोड, वनिताताई, निलेश वाणी, पिंटू बाविस्कर, राहुल पाटील, प्रभाकर घुमरे, प्रदीपदादा देशमुख, दिनेश पाटील, चंद्रकला पाटील आदी संचालक मंडळांनी केले आहे. पहा याबाबतचा विशेष वृत्तांत. नमस्कार, मी प्रदीप सुभाष पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सन 2025 ते 2026 करता शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात निर्णय आमच्या संचालक मंडळाने घेतला आहे. तरी शासनामार्फत राबविण्यात येणारी शेतमाल तारण कर्ज योजनेचा फायदा शेतकरी बांधवांनी घ्यावा. यामध्ये 6 महिन्यासाठी फक्त 6% दराने कर्ज दिले जाते. तरी वाढत्या बाजारभावाचा फायदा घ्यावा ही नम्र विनंती.